शरीराची आकृती व बोलण्या चालण्याची ढब अगदी यांच्यासारखीच असून यांनी जी आपली पूर्वाश्रमीची कथा सांगितली त्यावरून मला एक विलक्षण आशा उत्पन्न झाली आहे. तर त्याबद्दल यांना विचारायला काय होतं ते असेच केले पाहिजे. महाराज, मला एक फार इच्छा उत्पन्न झाली आहे, तर आपण ते मला सांगावे. बोल, तुला निरीक्ष करून सोडतो. कुठलाही भक्त आपल्या देवाला देव जसा समजून वेगवेगळे पोशाख घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतो, त्याचप्रमाणे आपण हा पोशाख धारण करावा आणि मग मी आपला आशीर्वाद घेईन अशी मला भारी इच्छा झाली आहे. तर आपण माझी ती इच्छा पूर्ण करावी. सुभद्रे, केवळ तुझ्या इच्छेमुळे घटकाभर हा पोशाख धारण करण्यास मी तयार आहे. दे. सुभद्रे, तुझा सर्व पोशाख घालून झाला. सर्व झालं, पण यात एक शेला हवा होता, तो काही मला दिसत नाही. अगं नाही तर नाही, मी आपली पूर्वीची छाटी अंगावर घेतो. नको नको, माझ्याजवळ एक शेला आहे, तोच घ्या. अरे, हा काय चमत्कार! या शेल्यावर स्वतः कशी त्याने माझे नाव काढून मी द्वारकेत असताना माझ्या प्रियेने मला दिला होता, तर तो हिच्याजवळ कसा यावा? प्राणनाथच
आपण जी आपली कातूल कन्या सांगितली तीच मी आहे आणि म्हणून माझ्याकडे हा शिला आला असेल. सुभद्रे तू काय म्हणतेस मला काही समजत नाही. हो, इतके दिवस माझी थट्टा केली थोडे पुरे नाही का झाली. पण असो, तू माझा अतिप्रिय शेला मला दिल्याने मी सुद्धा तुला काही देऊ इच्छितो. ही घे रत्नमाला. अगं बाई, ही तर मी पूर्वी माझ्या प्राणनाथांना दिली होती, अगदी प्रेमाने दिली होती तीच ही रत्नमाला. पण यांच्याकडे कशी काय आली. हे मत प्राण संजीवनी प्रिय भूमी जल तेज पवमान नभ पाचरी. भूमी जल तेज पवमान नभ पाचरी. भूमी जल तेज पवमान नभ पाचरी. आदि तत्वे करुणी साक्ष धरितो. आदि तत्वे करुणी साक्ष धरितो. पाणी तुझा सखे वीर नर पाळला. 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 धर्मकामी तुला आज धरितो. धर्मकामी तुला आज धरितो. धर्मकामी तुला आज भरितो. धर्मकामी तुला आज भरितो. प्राणनाथ, आपण इतके दिवस एवढा खटाटोप का बरं केला आणि लोकांच्या चेष्टेचं कारण का बरं झाले ते. प्रिये, मी जे काही केलं ते तुझ्या सूचनेवरून केलं. काय म्हणजे मी काय आपल्याला संन्यास घ्यायला सांगितलं. हो, आणि त्यासाठी एक पुरावा सुद्धा दाखवे. कुठला पुरावा. हे घे पत्र. अगं बाई, हे अक्षर तर अगदी माझ्या अक्षरासारखंच आहे. पण हे पत्र मी काही लिहिलेलं नाहीये. ताई, तुला अर्जुनच पती मिळावा म्हणून तो मी जो बेत रचला होता त्याची नीट जुळवणी करण्याकरता तुझ्या अक्षरासारखं अक्षर काढून हे पत्र मीच लिहिलं होतं. समजलीस. परम सहाय्यासाने पत्नी मिळवलेल्या माझ्या या मित्राचा विजय असो. कृष्णा, तुझा गुप्त प्रसाद मला न कळाल्याने मी तुझी चेष्टा केली. त्याबद्दल तू मला क्षमा करशीलच. केली क्षमा. कृष्णा, अरे तुझे माझ्यावर किती उपकार आहेत हे मला काही सांगत ताई, नाही बघ. ताई, मी जर दुसऱ्यांकरता झटलो असतो तर ते उपकार म्हटले असते. पण मी माझं कर्तव्य केलं. समजलीस. पण अजून मोठं सगळ्यात मोठं विघ्न ते बाकी आहे. अरे दादाची समजूत कशी काढशील. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. सर्व काही मी सांभाळतो. तेव्हा पार्था, तू सुभद्रे समवेत पूर्वस्थळी मला येऊन भेट. हा, आणि चला तुम्ही पुढे व्हा. मी तुमच्या मागून येतो. बर. काय 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 तो यती म्हणे सुभद्रेला घेऊन पळून गेला. तेव्हा तुम्ही काय झोपला होता की मेला होता. एकेकाला हत्तीच्या पायीच देतो. दादा दादा, काय झालं काय. काय तुला अद्यापही कळले नाही. अरे तो यती म्हणे सुभद्रेला घेऊन पळून गेला. दादा, मी हे भविष्य अगोदर तुम्हाला सांगितलं होतं पण त्यावेळी तुम्ही माझं ऐकलं नाही. कृष्णा, हे सर्व तुझेच कपड आहे. मी पक्के समजतो तू ज्या माझ्या बेतात असेच विघ्न आणतो. जाऊ दे, मलाही कंटाळा आला. नको ते राज्य आणि नको तो प्रपंच. कुठेतरी संन्यास घेऊन निघून जातो. कोण आहे तिकडे. माझ्या संन्यासाची तयारी करा.
कृष्णा, मी संन्यास घेऊन लवकर निघून जावं म्हणून किती बरी तयारी ठेवली आहेस ही. दादा, तो अगोदर काय म्हणतो ते अगदी तूच घे ऐकून काय काय म्हणतो ते. काय म्हणतोय रे तू सांग. ताई साहेबाचा शोध कळता मी पर्वताखाली पडलेले सापडले. ते मला पुढे घेऊन पाठवलं. मागूनच्या सर्व वृत्तांत समजून घेऊन येत आहे. अच्छा, बोल बोल लवकर. सुभ्राताई साहेबात एक सुंदर तरुण राजपुत्राने सोडवला. त्यासह तो वर्तमान या पर्वतावरून खाली उतरून येत आहे. त्यांनी त्या दांभिक शिक्षा देऊन त्याचा वेश काढून घेऊन पर्वतावरून खाली टाकून दिलेला सापडला. पाहण्याकरता मी तो घेऊन आलोच आहे महाराज. सातकी, तो राजपुत्र तरुण कोण असावा असं तुला वाटते? मी त्याला दुरून पाहिलं असल्यास अमुकच आहे असं सांगता येत नाही. पण बहुशा तो राजा दुर्योधन असावा असं मला वाटतं. तो कोणही असो, ज्यांनी माझ्यावर उपकार केलाय त्याला मी माझी प्रिय भगिनी सुभद्रा अर्पण केली. दादा, विचार करून बोला. दुर्योधनाला तुम्ही वचन दिलं आहे. अरे रे, तो दुर्योधन असला तरी बरेच झालं, नसला तरी तो माझा शिष्य आहे. त्याची समजून मी मला हवी तशी करीन. सातकी, लवकर जा आणि त्या राजपुत्रा सुभद्रेसह इकडे घेऊन ये. आज्ञा असावी महाराज. मी त्याला भेटण्याविषयी अति उत्सुक झालो आहे. शाबास वीर शिरोमणी, शाबास. झालेल्या उपकाराबद्दल ही माझी प्रिय भगिनी सुभद्रा मी तुला अर्पण केली. दादा, अरे रे, घात झाला. चांडा पारता अशा कपटाने सुभद्रा मिळवता असो काय, तर सुभद्रेबद्दल हा कदाचा प्रकार तुला देतो. असा वचनभंग करू नकोस. रामा, तू महाज्ञाता असून असं का बरं वेळ बांधतोस? अर्जुनाला सुभद्रा स्त्री म्हणून योग्य आहे आणि सुभद्रेला अर्जुनच पती म्हणून योग्य आहे. क्षमा असो, मी आपल्या इच्छेविरुद्ध वागणार नाही. तर मग सुभद्रेचा हस्त अर्जुनाच्या हातात मजदेखत घाल आणि अर्जुनावरील क्रोध सोडून त्याजवळ लोभ कर. जशी गुरूंची आज्ञा प्रमाण. दादा, राजर्षी, ह्या कप्ताची सुरुवात आपणच केली तर शेवटही आपणच करा. बर, ठीक. पार्था, असं हा भगिनीचा करमी तव धनंजया दिधरा. हा भगिनीचा करमी धनंजया दिधरा. अत्यादरक पूर्व पहायाचा स्वीकार केला. नांदा सौख्य भले नांदा सौख्य भले शोभो पुल तव सत्कुमरे. मातरम वंदे मातरम मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी कुल्लकुसुमिता सुमधुरभाषिणी सुहासिनी
स्वर मारा